नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, पुढच्या 3 दिवसामध्ये जबरदस्त पाऊस येतोय. राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा धुमाकूळ, तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील पुढील 3 दिवस म्हणजेच 23, 24 आणि 25 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढतोय. मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. छोटीशी अपडेट आहे. पुढील 3 दिवसात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, पुढचे 3 दिवस म्हणजेच 23, 24 आणि 25 ऑगस्ट, तर या ठिकाणी बघू शकता 23 ऑगस्ट, 24 ऑगस्ट आणि 25 ऑगस्ट हे जे काही पुढील 3 दिवसाचे वातावरण आहे, हे विदर्भामध्ये जर नागपूर जिल्ह्याकडे जर बघितले पुढच्या 3 दिवसामध्ये, तर नागपूर, बेला, हिंगणा, धामणा, कळमेश्वर, दोर्ली, बुद्रुक, मोपा, सावनेर तसे टंगोटी हा जो काही सर्व परिसर आहे, या ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीसारखा पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तसे या ठिकाणी टेकडी झालं, उमरी झालं, परशुनी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सारखा पाऊस, अतिवृष्टी देखील या ठिकाणी बघायला मिळू शकते पुढच्या 3 दिवसामध्ये. कामपट्टी, नागपूर या ठिकाणी जोर जास्तच आहे. म्हणजे एकंदरीत जर पुढील 3 दिवसामध्ये नागपूरचा परिसर बघितला तर मुसळधार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता नागपूरमध्ये आहे. भंडारामध्ये मात्र नागपूरपेक्षाही जोर जास्तच बघायला मिळू शकतोय. जबरदस्त पावसाची शक्यता भंडारा, सावरी, मौदा, वार्थी, खात, शिवाजीनगर तसं या ठिकाणी आसोली आसपासचा जो काही सर्व परिसर आहे, तर या ठिकाणी तुमचं झालं तसं वार्थी, भंडारा आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील या ठिकाणी पुढच्या 3 दिवसामध्ये 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, हे जे काही पुढचे 3 दिवस आहे, यामध्ये आपल्याला 23 तारखेला मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला भंडारा जिल्ह्याकडे राहील. 24 तारखेला जोर थोडा जास्त वाढतोय आणि 25 तारखेला मात्र जबरदस्त मुसळधार पावसाची शक्यता भंडारा जिल्ह्याकडे बघायला मिळू शकते. म्हणजेच पुढचे जे काही 3 दिवस आहे, पुढच्या 3 दिवसामध्ये जबरदस्त पावसाचा जोर भंडारा जिल्ह्याकडे देखील वाढतोय. तर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 दिवसामध्ये गोंदिया जिल्ह्याचे जर वातावरण बघितले तर गोंदियामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोंदिया तसे या ठिकाणी गोरेगाव, आमगाव, चिखली, काटेमणी, किन्ही तसं मुरी हा जो काही सर्व परिसर आहे, सेलोदपूर, तसं या ठिकाणी लवणी, खैरत, लांजी सर्वत्र मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस होण्याची शक्यता पुढच्या 3 दिवसामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय. म्हणजेच नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जबरदस्त जोर वाढतोय. आता गडचिरोलीकडे बघूया. या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या 3 दिवसामध्ये आहे गडचिरोलीच्या बऱ्याच भागामध्ये. तर गडचिरोलीमध्ये बघितलं तर हा जो काही परिसर आहे, ब्रह्मपुरीचा परिसर, तळोदी, आरमोरी, मालेवाडा तसंच धनोरा, गडचिरोली, जेलर, चामोर्शी आणि मूल सर्वत्र या परिसरामध्ये पुढील 3 दिवसामध्ये 23, 24 आणि 25 ऑगस्ट जोरदार पावसाची शक्यता गडचिरोलीमध्ये आहे. जोर वाढतोय गडचिरोलीकडे. तर चंद्रपूरकडे जर बघितलं तर गोंड, पिंपरीचा परिसर झाला, पोंभुर्णा, राजुरा तसंच चंद्रपूर हा जो काही सर्व परिसर आहे, भातडी, भद्रवती, मोहर्ली, कुठवाडा, चारगाव, पिकी, चिमूर, वरोरा सर्वत्र या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पुढील 3 दिवस 23, 24 आणि 25 ऑगस्ट या 3 दिवसामध्ये चंद्रपूरकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता बघूया यवतमाळकडे. पांढरकवडा आणि घाटांजीकडे जोर वाढलेला आहे. आर्णी, दिग्रज, दारवाकडे मध्यम स्वरूपाचा, मंगळूरपीर, कारंजा, लाड या लगतच्या काही परिसरामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे. तर नेर, यवतमाळ, कलांब या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस पुढील 3 दिवसामध्ये 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी आपल्याला बघायला मिळू शकते. यवतमाळपेक्षा जोर जास्त आहे वर्धा जिल्ह्याकडे. वर्धा जिल्ह्यामध्ये जर बघितलं पुढच्या 3 दिवसामध्ये तर या ठिकाणी रोठा, वर्धा तसं या ठिकाणी शिवग्राम हा जो काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. तुळजापूरचा परिसर झाला, तुळजापूर, पवनार तसं या ठिकाणी सुकली, सेलू, केलझर हा जो काही सर्व परिसर आहे, समुद्रपूर तसं या ठिकाणी आसपासचा जो सर्व काही परिसर आहे, हिंगणघाटचा परिसर आहे, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर भागाकडे जर बघितलं लाडगड, वाधुना, आर्वी, तळगाव, आष्टी सर्वत्र या ठिकाणी कारंजाकडे मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अमरावतीमध्ये जर बघितलं तर अमरावती, बादनेरा तसे या ठिकाणी बघू शकता, कसुतुरा, चांदूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. धामणगावकडे मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. नांदगाव, मोजरी तसे या ठिकाणी जवारा, आष्टी आसपासचा जो सर्व काही परिसर आहे, इकडे चांदूर बाजारचा परिसर, बलेज, अचलपूर, चिखलदरा, चिखलदारी, सालधारणी सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला पुढील 3 दिवसामध्ये म्हणजेच 23, 24, 25 ऑगस्ट रोजी अमरावतीकडे बघायला मिळू शकतोय.
अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलामध्ये मध्यम स्वरूपाचा पूर्व भागाकडे जोरदार पाऊस. अकोला, मूर्तिजापूर, दर्यापूर, पाथर्डी, तेल्हारा जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. पूर्व भागाकडे जोर वाढलेला आहे. वाशिमकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता. वाशिममध्ये मंगरुळपीर, कारंजा, खेरडा या परिसरामध्ये आहे. पूर्व भागाकडे जोर जास्त आहे. मरसूड, मालेगावकडे मध्यम स्वरूपाचा. तर मित्रांनो, बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणामध्ये मात्र जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतोय. बुलढाणामध्ये जर एकंदरीत जर बघितलं तर लोणार, मेहकर, जानेफळकडे हलक्या सरींची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. देऊळगाव, राजा, जाफराबाद, चिखली, बुलढाणा, मोठाला, खामगाव, मलकापूर, जळगाव, जामोद सर्वत्र अंशतः ढगाळ होऊन राहील. अधूनमधून हलक्या सरी जास्त भागाकडे बुलढाणामध्ये पुढच्या 3 दिवसामध्ये 23, 24, 25 ऑगस्ट रोजी बुलढाणामध्ये बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, खानदेशात जर बघितलं तर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जळगाव, धुळे, साक्री, शिरपूर, सिंदखेडा, नंदुरबार सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर थोडा कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात नंदुरबार, धुळे आणि जळगावकडे पावसाची शक्यता आहे. नाशिककडे जर बघितलं तर मित्रांनो, नाशिकच्या पश्चिमेला पावसाची शक्यता आहे. तर या ठिकाणी पेठ, सुरगाणा, वणी, दिंडोरीचा परिसर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. त्र्यंबक, इगतपुरी, घोटी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. सिन्नरकडे जोर थोडा वाढतोय. मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय. तुरळक ठिकाणी बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी सिन्नरकडे आहे. निफाड झालं, येवला झालं, मनमाड, चांदवड, मालेगाव, नांदगाव सर्वत्र हलक्या सरींची शक्यता. अधूनमधून हलक्या सरी. विखुरलेल्या स्वरूपात पाऊस. अहिल्यानगरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरीची शक्यता पुढील 3 दिवसामध्ये मात्र तुरळक ठिकाणी होऊ शकतोय. मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा. मात्र पुण्याच्या बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी बघायला मिळू शकते. साताराच्या पश्चिमेला आहे पावसाची शक्यता. महाबळेश्वर, वाई तसंच आसपासच्या परिसरामध्ये मात्र कोरेगाव, रहमतपूर आणि पूर्व भागाकडे तसं उत्तर भागाकडे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो. सातारामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. सोलापूरकडे मात्र जोर वाढलेला आहे. पुढच्या 3 दिवसामध्ये मध्यम स्वरूपाचा. तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो. माहूर, सोलापूर, अक्कलकोट, नलदुर्ग, लोहारा आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, इकडे जत, संख, इंदी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो. सांगलीमध्ये सांगली, इचलकरंजी, कुडाची, हथनी, तासगाव तसं अंजनी आसपासच्या परिसरामध्ये. विटामायनीकडे हलक्या मध्यम स्वरूपाचा. तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतो. सांगलीमध्ये. सांगली, कुरुंदा हा जो काही परिसर. कोल्हापूर, ज्योतिबहिल, कोडोली, किनी, आष्टा, ईश्वरपूर तसंच आसपासचा जो काही परिसर आहे. राधानगरी, गगनबावडाचा परिसर, मरसुळीचा परिसर मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो, आता आपण बघूया मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती आहे. तर मराठवाड्यामध्ये जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये पुढचे 3 दिवस 23, 24 आणि 25 ऑगस्ट छत्रपती संभाजीनगरकडे विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी. जालना जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरी पुढील 3 दिवस 23, 24, 25 ऑगस्ट बघायला मिळू शकते. छत्रपती संभाजीनगर आणि जालनामध्ये. बीडकडे देखील तीच परिस्थिती आहे. मात्र बीडच्या दक्षिणेला जोर थोडा जास्त आहे आणि धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार असा पाऊस धाराशिवकडे बघायला मिळू शकतो. कलम, तेर, धाराशिव, तुळजापूर, वैराग मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. लातूर, औसा, निलंगा, शोणंतपाल, उदगीर सर्वत्र हलक्या मध्यम सरी. निलंगा, औरच्या जानीकडे जोर थोडा वाढलेला आहे. तर मित्रांनो, अहमदपूर, अंबाजोगाईकडे हलक्या सरींची शक्यता आहे. परळी, गंगाखेड, पालमकडे हलक्या सरी. परभणीच्या बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र नांदेडकडे जोर वाढलेला आहे. अर्धापूर, भोकर, पेठुंबरी, बैसना तसे या ठिकाणी शिवनी, हिमायतनगर, उमरखेडा, गाव, तामसा सर्वत्र हलक्या मध्यम सरी. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या 3 दिवसामध्ये 23, 24, 25 ऑगस्ट रोजी आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकते. हिंगोलीकडे देखील पावसाची शक्यता आहे. हिंगोलीच्या बऱ्याच भागांमध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळेल मध्यम स्वरूपाचा. काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढच्या 3 दिवसामध्ये म्हणजेच 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी हिंगोलीकडे बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा, तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.